क्वेश्चन आहे इफ साइन थीटा प्लस कॉस थीटा मल्टीप्लाइड बाय 1 माइनस साइन थीटा इंटू कॉस थीटा इक्वल टू साइन रेज टू n थीटा प्लस कॉस रेज टू n थीटा. हे रिलेशन आपला दिलं आहे आणि यावरून व्हॅल्यू फाइंड करायची आहे n. n इक्वल टू काय ते विचारलं आहे आणि ऑप्शन्स दिलेले आहेत 0, 1, 2, 3. This one is the question that we have to solve now. यामध्ये मेनली जे रिलेशन दिलेलं आहे त्यात लेफ्ट साइडची टर्म ही सिम्प्लिफाय करून साइन रेज टू n थीटा प्लस कॉस रेज टू n थीटा या फॉर्ममध्ये आणायची आणि n ची व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर n इज इक्वल टू 0 असेल, आपण ऑप्शन्स थोडेसे मॉडिफाय करू. ऑप्शन्स ॲक्च्युली कसे दिलेत. n इज इक्वल टू जर 0 हे आन्सर करेक्ट असेल, आपली जी लेफ्ट हँड साइड आहे साइन थीटा प्लस कॉस थीटा मल्टीप्लाइड बाय 1 माइनस साइन थीटा इंटू कॉस थीटा आहे. याचं सिम्प्लिफिकेशन या फॉर्ममध्ये यायला पाहिजे. साइन रेज टू n थीटा प्लस कॉस रेज टू n थीटा. म्हणजे थोडक्यात n इज इक्वल टू जर 0 असेल तर साइन रेज टू 0 ची किंमत किती. साइन रेज टू 0 ची किंमत 1 आणि कॉस रेज टू 0 ची किंमत 1च. इंडेक्सचा रूल आहे. थीटाच्या जागी 0 नाही टाकायचा आहे, nच्या जागी 0 टाकायचा आहे. a रेज टू 0 इक्वल टू 1 असतो. म्हणजे जर n इज इक्वल टू 0 असेल, पहा आपण nच्या व्हॅल्यू जर टाकल्या तर ऑप्शन्स कसे तयार होतील. n इक्वल टू जर 0 असेल तर 1 प्लस 1 म्हणजे 2 येणार राईट हँड साईड. n इज इक्वल टू जर 1 घेतलं, n इज इक्वल टू जर 1 घेतलं तर साइन रेज टू 1 म्हणजे साइन थीटा आणि कॉस रेज टू 1 म्हणजे कॉस थीटा. म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन जर एवढं आलं तर याचा अर्थ n इज इक्वल टू 1 आहे. याचं सिम्प्लिफिकेशन जर एवढं आलं तर याचा अर्थ n इक्वल टू 0 आहे. n इज इक्वल टू जर 2 असेल तर राईट साइड काय येणार. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजेच इक्वल टू 1. आणि n इज इक्वल टू जर 3 असेल तर काय येणार. साइन क्यूब थीटा प्लस कॉस क्यूब थीटा. म्हणजे आपल्याला ही टर्म सिम्प्लिफाय करायची आहे आणि त्याची व्हॅल्यू 2 येते का साइन थीटा प्लस कॉस थीटा येते का 1 येते का साइन क्यूब थीटा प्लस कॉस क्यूब थीटा येते, हे चेक करायचं. ओके. आता यामध्ये सिम्प्लिफिकेशन कसं करणार आपण. ब्रॅकेट मल्टिप्लाय करा, टर्म बाय टर्म मल्टिप्लिकेशन. म्हणजे आधी हा साइन थीटा जो आहे तो साइन थीटा दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करा.
साइन थिटा इंटू 1 साइन थिटा मायनस साइन थिटा इंटू साइन थिटा कॉस थिटा म्हणजे साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा. त्यानंतर प्लस कॉस थिटा मल्टिप्लाय होईल दोन्ही टर्मला. कॉस थिटा इंटू 1 म्हणजे प्लस कॉस थिटा आणि प्लस इंटू मायनस साइन थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. ओके. पुढं काय ब्रॅकेट मल्टिप्लाय तर केले. पुढे सिम्प्लिफिकेशन कसं होऊ शकतं याचं. यस, इथे आपल्याला यूज करण्यासाठी चान्स एवढाच आहे की या साइन स्क्वेअर थिटाला आपण आयडेंटिटी वापरून 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकतो आणि या कॉस स्क्वेअर थिटाला आयडेंटिटी वापरून 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा लिहू शकतो. बरोबर आहे. म्हणजे हा साइन थिटा ॲज इट इज राहिला पहिला, प्लस हा कॉस थिटा पण घेऊन टाकू बाजूला, तो एकटाच आहे बिचारा, त्याचं काही काम नाही आहे. आता आपल्याला ही टर्म आणि ही टर्म सिम्प्लिफाय करायची आहे. या टर्ममध्ये मायनस कॉस थिटा आधी लिहू आपण आणि ब्रॅकेटमध्ये साइन स्क्वेअर थिटालाच 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा लिहिता येईल. बरोबर. मायनस जी लास्ट टर्म आहे तिथे साइन थिटा ॲज इट इज आणि कॉस स्क्वेअर थिटाला लिहिता येईल आयडेंटिटीनुसार 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग साइन थिटा इंटू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू पहिली टर्म साइन थिटा प्लस कॉस थिटा ॲज इट इज. स्ट्रेट वे साधं सिंपल सिम्प्लिफिकेशन आहे. आता हा मायनस कॉस थिटा ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. ब्रॅकेटला मल्टिप्लाय करत असताना मायनस कॉस थिटा इंटू 1 म्हणजे मायनस कॉस थिटा आणि मायनस इंटू मायनस प्लस कॉस क्यूब थिटा. ओके. मायनस इंटू मायनस प्लस. त्यानंतर पुढे मायनस साइन थिटा आहे हा, तो ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. मायनस साइन थिटा इंटू 1 आणि मायनस इंटू मायनस प्लस साइन क्यूब थिटा. मग यामध्ये प्लस साइन थिटा मायनस साइन थिटा कॅन्सल, प्लस कॉस थिटा मायनस कॉस थिटा कॅन्सल आणि शिल्लक राहिला फक्त हा साइन क्यूब थिटा प्लस हा कॉस क्यूब थिटा. म्हणजे करेक्ट आन्सर साइन क्यूब थिटा प्लस कॉस क्यूब थिटा येतोय. म्हणजेच एन ची व्हॅल्यू काय असली पाहिजे 3. n इज इक्वल टू 3. ओके.
नेक्स्ट क्वेश्चन, what is the value of cos pi by 4 minus x into cos pi by 4 minus y minus sin pi by 4 minus x into sin pi by 4 minus y. ही टर्मच अशी दिली आहे देतानाच ती टर्म पाहिली कीच आपल्याला एखादा फॉर्म्युला आठवायला पाहिजे. आठवतोय का कुठला फॉर्म्युला बघा? येस, cos a प्लस बी. काय असतो cos a प्लस बीचा फॉर्म्युला? cos a cos b मायनस sin a sin b. बघा ही टर्म आहे का त्या फॉर्ममध्ये? ते पाय बाय 4 मायनस एक्स, याला जर ए म्हटलं आपण तर इथे पण पाय बाय 4 मायनस एक्स आहे, इथे पण पाय बाय 4 मायनस एक्सच आहे. सेम अँगल आहे दोन्ही ठिकाणी. म्हणजे आपण याला ए, याला पण ए म्हणू शकतो. दुसरा अँगल आहे पाय बाय 4 मायनस वाय, इथे पण पाय बाय 4 मायनस वायच आहे. म्हणजे याला जर आपण ए गृहीत धरलं आणि याला बी गृहीत धरलं तर हा परत ए आणि हा परत बी. म्हणजे टर्म आहे कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी या फॉर्ममध्ये. आणि फॉर्म्युला आपल्याकडे आहे कॉस ए मायनस बी इक्वल टू, काय असतो कॉस ए मायनस बी इक्वल टू कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. आणि कॉस ए प्लस बी इक्वल टू काय असतो? बरोबर आहे. कॉस ए प्लस बी इक्वल टू असतो कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. इथं मायनस दिलेला आहे मध्ये, आणि त्यामुळं कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी ही टर्म आहे कॉस ए प्लस बीचं एक्सपान्शन. म्हणजे याला आपण डायरेक्ट इक्वल टू काय लिहू शकतो? कॉस ए म्हणजे पाय बाय 4 मायनस एक्स प्लस बी म्हणजे काय? पाय बाय 4 मायनस वाय. जस्ट डायरेक्ट स्टेप, फॉर्म्युलाच आहे ॲज इट इज. पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 किती? 2 पाय बाय 4, एक पाय बाय 4 प्लस दुसरा पाय बाय 4, 2 पाय बाय 4. म्हणजे किती झाला अँगल? $45 प्लस 45 90. हाँ 90. 45 प्लस 45 90 डिग्री, किंवा पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 2 पाय बाय 4, आणि 2 पाय बाय 4 म्हणजेच पाय बाय 2.
-x -y दोन्ही मायनस आहेत, त्यातला मायनस मी कॉमन घेतो म्हणजे ब्रॅकेटमध्ये राहील x + y. आणि आता इथे कुठला फॉर्म्युला यूज करता येईल? पहा केअरफुली, कुठला फॉर्म्युला वापरता येईल इथे? cos 90 minus theta. cos 90 मायनस थिटा इक्वल टू काय? Theta. साइन थिटा. cos π/2 मायनस थिटा हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे थिटा. cos π/2 मायनस थिटा काय असतो? Sin theta. आणि थिटा म्हणजेच कोण? X plus y. साइन x + y. दोन स्टेप डायरेक्ट फॉर्म्युले. Next example is like this. If sin theta equal to 1/3, हे थोडंसं हायर कन्सेप्ट हायर नाही, उलट लोअर कन्सेप्टच आहेत, पण दोन टॉपिकच्या कन्सेप्ट्स कंबाईन्ड असणारं. नॉर्मली असे एकापेक्षा जास्त टॉपिकच्या कन्सेप्ट असणारे क्वेश्चन्स जेईमधून प्रेफर केले जातात. साइन थिटा इक्वल टू 1/3 असं दिलेलं आहे. देन द क्वाड्रॅटिक इक्वेशन whose roots are tan θ/2 and cot θ/2 असं विचारलंय. यामध्ये साइन थिटाची किंमत 1/3 दिलेली आहे. ऑप्शनमध्ये काही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहेत आणि त्यापैकी असं कुठलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ज्याचे दोन रूट tan θ/2 आणि cot θ/2 आहेत असं विचारलंय. इक्वेशन्स दिलेले आहेत ऑप्शन्समध्ये. x² - 6x, x² + 6x -1 = 0. सेकंड ऑप्शन है x² - 6x +1 = 0. थर्ड ऑप्शन है x² + 6x +1 = 0. आणि फोर्थ ऑप्शन है x² - 6x
-1 = 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स दिलेले आहेत आणि याच्यापैकी कुठल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन रूट tan θ/2 आणि cot θ/2 हे आहेत असं विचारलं आहे. आता यामध्ये साइन थिटाची किंमत दिलेली आहे 1/3. यावरती आपण वर्किंग कसं करणार? मेनली क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जर काही कॅरेक्टरिस्टिक किंवा प्रॉपर्टीज आपल्याला माहिती असतील तर क्वेश्चन खूप इझिली सॉल्व होतो. ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे लाईफलाईन मिळतात आणि क्वेश्चनवरती वर्किंग करणं सोपं जातं. आता ह्या प्रॉपर्टीज काय? जर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन रूट्स अल्फा आणि बीटा असतील तर अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा यांच्या व्हॅल्यूज काय असतात? म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c = 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनला दोन रूट असतात हे आपल्याला माहीत आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय इथून सुरुवात नसावी. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, याला दोन रूट असतात. एक रूट आपण अल्फा आणि दुसरा रूट जर बीटा गृहीत धरला तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय असते? अल्फा प्लस बीटा अल्फा प्लस बीटा -b/a अल्फा प्लस बीटा -b/a -b/a आणि अल्फा इंटू बीटा c/a. अल्फा प्लस बीटा -b/a आणि अल्फा इंटू बीटा c/a. आता या ठिकाणी एक रूट दिलाय tan θ/2 आणि दुसरा दिलाय cot θ/2. यांचं मल्टिप्लिकेशन किती येणार बरं? tan θ/2 आणि cot θ/2 चं मल्टिप्लिकेशन किती येणार? येस, tan θ/2 मल्टिप्लाइड बाय cot θ/2 यांचं मल्टिप्लिकेशन किती? टॅन आणि कॉट एकमेकांचे रेसिप्रोकल असतात हे डोक्यामध्ये पाहिजे आपल्याला आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन 1 येतं. म्हणजेच यामध्ये जे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत त्यानुसार tan θ/2 मल्टिप्लाइड बाय cot θ/2 = 1. पण क्वाड्रॅटिकच्या प्रॉपर्टीनुसार अल्फा इंटू बीटा इक्वल टू काय असतो? c/a. अल्फा इंटू बीटा असतो c/a. मग या प्रत्येक ऑप्शनमध्ये c/a फाइंड करा. पहिल्या ऑप्शनमध्ये c/a काय येतो आहे?
एक्स स्क्वेअर प्लस 6x मायनस 1 आहे. त्यात सी अपॉन ए काय येतो आहे? एक्स स्क्वेअर प्लस 6x मायनस 1 इक्वल टू 0. याला जर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सोबत कम्पेअर केलं ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी सोबत, तर ए म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट असतो, जो इथे दिसत नाही म्हणजे तो 1 असतो, म्हणजे ए ची किंमत 1. बी म्हणजे एक्सचा कोएफिशियंट असतो, तो इथे 6 दिसतो, आणि सी म्हणजे कॉन्स्टंट टर्म, ती इथे -1 दिसते. आणि मग आपल्याला किंमत काढायची आहे सी अपॉन ए. सी अपॉन ए, सी म्हणजे -1 अपॉन ए म्हणजे 1, आणि -1 अपॉन 1 म्हणजे -1. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, त्याच्या प्रॉपर्टीज, कॅरेक्टरिस्टिक खूप युजफुल थिंग्स आहेत. सिन्स 8th स्टँडर्ड आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रत्येक वर्षी शिकत आलेलो आहेत. म्हणजे पहिल्या ऑप्शनमध्ये सी अपॉन ए ची व्हॅल्यू -1 येते, पण ॲक्च्युअली आपल्याला ती व्हॅल्यू किती यायला आवश्यक आहे? किती यायला पाहिजे? आपल्याला असं क्वाड्रॅटिक इक्वेशन शोधायचंय ज्याचे 2 रूट दिलेले आहेत, tan θ/2 आणि cot θ/2. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या 2 रूटचं मल्टिप्लिकेशन म्हणजे सी अपॉन ए असतं. हे आत्ताच पाहिलंय, फक्त ते मागच्या पेजवरती गेलंय. प्रॉब्लेम हा आहे. सी अपॉन ए म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटचा गुणाकार, त्यांचं मल्टिप्लिकेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटचं मल्टिप्लिकेशन म्हणजे सी अपॉन ए. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूट दिलेले आहेत, tan θ/2 इंटू cot θ/2. tan θ/2 आणि cot θ/2 चं मल्टिप्लिकेशन 1 येतं, हे आपण फाइंड केले. 2 रूट दिलेले आहेत ज्यांचं मल्टिप्लिकेशन 1 येतं, हे आपण फाइंड केलेलं आहे. आता आपल्याला ऑप्शन पैकी कुठल्या ऑप्शनमध्ये ही कंडिशन सॅटिस्फाय होते हे चेक करायचंय. मग पहिलं ऑप्शन आपण विचारात घेतलं आणि त्याच्यामध्ये सी अपॉन ए ही व्हॅल्यू फाइंड केली, जी -1 आली, पण आपल्याला यायला पाहिजे ही व्हॅल्यू +1. मग ही व्हॅल्यू आपल्या रिक्वायर्ड व्हॅल्यू सोबत मॅच होते का? -1 आणि +1 सारखे असतात का? नाही, म्हणून ऑप्शन ए कॅन्सल.
ऑप्शन बी मध्ये आता सी अपॉन ए फाइंड करायचा आहे. ऑप्शन बी मध्ये सी अपॉन ए ची व्हॅल्यू काय येणार? ऑप्शन बी मध्ये सी अपॉन ए ची व्हॅल्यू, कारण तिथे कॉन्स्टंट सी म्हणजे 1 आहे, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट पण 1 आहे आणि 1 अपॉन 1 येते 1, म्हणजे ऑप्शन बी पॉसिबल आहे, फायनल नाही आणखी. ऑप्शन सी मध्ये सी अपॉन ए ची व्हॅल्यू काय येते? 1च येते, म्हणजे हे पण पॉसिबल आहे. ऑप्शन डी मध्ये सी अपॉन ए ची व्हॅल्यू काय येते? -1. मग हे आहे का पॉसिबल? नाही. म्हणजे फक्त आपण टॅन आणि कॉटचं मल्टिप्लिकेशन केलं आणि सी अपॉन ए चेक केला. त्याला हे एवढं सगळं करण्याची गरज फक्त कोणाला पडते? ज्यांना काहीच माहीत नाही क्वाड्रॅटिकचं, आणि ज्यांना माहितीच नाही त्यांनी शॉर्टकट वापरायचाच उपयोग नाही. सी अपॉन ए डायरेक्ट पाहून सांगता येतं आपल्याला. हा इथे सी, इथं ए, सी अपॉन ए, सी अपॉन ए, सी अपॉन ए. मग ऑप्शन ए आणि ऑप्शन डी दोन ऑप्शनमध्ये -1 ही व्हॅल्यू येते प्रॉडक्ट ऑफ द रूट्स, पण तो +1 यायला पाहिजे, म्हणजे दोन ऑप्शन कॅन्सल झाले, 50-50 ची लाईफलाईन मिळाली. आता आपल्याला या दोन पैकी कुठलं ऑप्शन करेक्ट आहे हे डिसाईड करायचंय, किंवा कुठलं ऑप्शन रॉंग आहे हे डिसाईड केलं तरी चालतं. विच ऑप्शन इज करेक्ट? ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मध्ये सगळ्यात महत्वाचं हेच आहे. मेथड तर आहे, मेथडनी सॉल्व्ह करू आपण त्याला, पण पर्टिक्युलरली एक तर करेक्ट आन्सर डिसाईड करा किंवा चुकीच्या आन्सर्सला काढून टाका. मग चुकीचे 2 गेलेत, पण अजून एक चुकीचा राहिलाय, एक रॉंग आन्सर राहिलाय, आणि त्यात फरक आहे फक्त +- +6 -6 चा डिफरन्स आहे. मग त्याला काय क्रायटेरिया? सम ऑफ द रूट्स अल्फा प्लस बीटा काय असतो? अल्फा प्लस बीटा काय असतो? -b/a. आता जर आपण सेकंड इक्वेशन गृहीत धरलं, हे जर आन्सर करेक्ट असेल, tan θ/2 प्लस cot θ/2, सेकंड ऑप्शन साठी त्याची व्हॅल्यू काय येणार? सेकंड ऑप्शन साठी tan θ/2 प्लस cot θ/2 याची व्हॅल्यू काय येणार? सेकंड ऑप्शन मध्ये ए ची किंमत काय? x² - 6x + 1 = 0. याला जर ax² + bx + c = 0 याच्यासोबत कम्पेअर केलं तर a म्हणजे x² चा कोएफिशियंट असतो, म्हणजे a ची किंमत 1, b म्हणजे x चा कोएफिशियंट असतो,
म्हणजे बीची किंमत -6, सी म्हणजे कॉन्स्टंट असतो म्हणजे सीची किंमत 1 आणि सम ऑफ द रूट्स असतं -b/a. पान बदललं की विसरलं. दिवस चेंज झाल्यावर तर प्रश्नच नाही. नेक्स्ट वीकमध्ये तर काही संबंधच राहत नाही. -b/a म्हणजे मायनस बीची किंमत -6 अपॉन a1 मायनस इंटू मायनस +6. जर ऑप्शन बी हे करेक्ट असेल तर tan θ/2 प्लस cot θ/2 याची व्हॅल्यू 6 येणार. आता ऑप्शन सी मध्ये tan θ/2 प्लस cot θ/2 याची व्हॅल्यू काय येणार? ऑप्शन सी ऑप्शन सी मध्ये -6 होते सर. ऑप्शन सी आहे x² + 6x + 1 = 0. याला कम्पेअर केलं ax² + bx + c = 0 याच्यासोबत. a म्हणजे x² चा कोएफिशियंट असतो तो 1 आहे म्हणजे a ची किंमत 1. b म्हणजे x चा कोएफिशियंट असतो तो 6 आहे म्हणजे b ची किंमत 6. c म्हणजे कॉन्स्टंट असतो तो 1 आहे आणि सम ऑफ द रूट्सचा फॉर्म्युला असतो -b/a. प्रत्येक ठिकाणी तोच असतो. -b म्हणजेच -a ची किंमत 1 म्हणजे -6. ही आहे सम ऑफ द रूट. सम म्हणजे बेरीज, बेरीज म्हणजे ॲडिशन. कुणाचं? रूटचं. रूट काय आहेत? एक आहे tan θ/2, दुसरा आहे cot θ/2 आणि त्यांचं ॲडिशन -6. जर -6 आलं तर आन्सर ऑप्शन सी करेक्ट होईल आणि जर +6 आलं तर ऑप्शन बी करेक्ट होईल. आणि ह्या सगळ्या वर्किंगला विचार करायला सर्वसाधारण बुद्धिमत्तेसाठी वेळ लागतो 10 ते 15 सेकंदचा. दॅट मस्ट बी अवर स्टडी लेवल. पण व्हॉट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इथून जर सुरुवात असेल त्याचे रूट्स म्हणजे काय? चार इक्वेशन बघून ॲडिशन किती येते, मल्टिप्लिकेशन किती येते एवढं फक्त यूज करायचं. हे दोन रिझल्ट -b/a आणि c/a. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे रिझल्ट्स, या प्रॉपर्टीज आणि हे सगळं जर माहिती नसेल तर त्या लोकांनी IIT हा शब्द उच्चारायचा सुद्धा नाही. JEE मेन एक्झाम त्याचा फॉर्म सुद्धा भरायचा नाही. नॉट ॲट ऑल इलिजिबल. कारण हे प्रत्येक ठिकाणी रिक्वायर्ड थिंग आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन मधली. सम ऑफ द रूट्स, प्रॉडक्ट ऑफ द रूट्स, अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटा. त्यामुळे इम्पॉर्टन्स याचा लक्षात घ्या, लिहून ठेवा हे पॉइंट्स. ax² + bx + c = 0 हे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल आणि त्याचे रूट जर अल्फा आणि बीटा असतील तर अल्फा प्लस बीटाची किंमत असते
मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटाची किंमत असते सी अपॉन ए. अँड आय थिंक एका पॉईंटच्या वेळी, एका सेक्शनच्या वेळी आपण फक्त क्वाड्रॅटिकच नाही तर क्युबिक पॉलिनॉमियल्ससाठी सुद्धा हे रिझल्ट्स लिहिलेले आहेत. क्युबिकसाठी काय होतं, रेज टू 4 साठी काय होतं, यांच्यासाठी पण रिझल्ट्स आहेत. ते बाकीचे जाऊ द्या, किमान क्वाड्रॅटिकचं तर परफेक्ट पाहिजे. अजून ॲन्सर मिळालेलं नाही आपल्याला. अजून फक्त आपण 4 पैकी 2 कॅन्सल केलेत आणि 2 ॲन्सरसाठी क्रायटेरिया निर्माण केला आहे. आणि आता तो क्रायटेरिया आपल्याला चेक करायचा आहे. टॅन थिटा बाय 2 प्लस कॉट थिटा बाय 2 याची व्हॅल्यू काय येते हे आपल्याला बघायचं आहे. याची व्हॅल्यू जर +6 आली तर ऑप्शन बी करेक्ट, -6 आली तर ऑप्शन सी करेक्ट. मग आता ही व्हॅल्यू कशी फाइंड करणार? साइन कॉसमध्ये कन्वर्ट करा, कारण आपल्याला फक्त एकच व्हॅल्यू दिलेली आहे, साइन थिटा इक्वल टू 1/3. टॅन थिटा बाय 2 अपॉन कॉट थिटा बाय 2. टॅनला आपण साइन कॉसमध्ये कन्वर्ट करू शकतो. क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन, साइन स्क्वेअर थिटा बाय 2 प्लस कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 आणि डिनॉमिनेटर कॉस थिटा बाय 2 इंटू साइन थिटा बाय 2. न्यूमरेटरची व्हॅल्यू साइन स्क्वेअर थिटा बाय 2 प्लस कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे 1 आणि डिनॉमिनेटर साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. आता यामध्ये साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 ही टर्म आली आहे. कुठला फॉर्म्युला उपयोगात येऊ शकतो? हां, येस, मी याला एकत्रितपणे म्हटलं. साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 ही टर्म पाहिल्यावर कुठला फॉर्म्युला लक्षात येऊ शकतो? 1/sin म्हणजे कोसेक, ते बरोबर आहे, पण ते थिटा बाय 2 येत आहे. 1/cos म्हणजे सेक, तेही बरोबर आहे, पण ते थिटा बाय 2 येत आहे. आणि आपल्याकडे व्हॅल्यू आहे थिटाची, याचा अर्थ आपल्याला अँगल डबल करायचा आहे. थिटा बाय 2 मधून थिटामध्ये यायचं आहे. फॉर्म्युला ऑब्झर्वेशन्स. कुठला फॉर्म्युला? हाफ अँगल फॉर्म्युला काय असतो? साइन थिटा इक्वल टू 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. हे मल्टिप्लिकेशन पाहिले की लक्षात यायला पाहिजे की आपल्याला हे डबल होऊ शकतं इथे. फक्त आता 2 न मल्टिप्लाय आणि 2 न डिवाइड केलं तर न्यूमरेटरचा 2 तसाच आणि डिनॉमिनेटरची टर्म 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 म्हणजे साइन थिटा. आणि साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे? 1/3 आणि 2 अपॉन 1/3 म्हणजे किती झाला? 6.
या टॅन थिटा बाय 2 प्लस कॉट थिटा बाय 2 ची व्हॅल्यू 6 आली, प्लस 6 आली. टॅन थिटा बाय 2 प्लस कॉट थिटा बाय 2 याची व्हॅल्यू जर प्लस 6 असेल तर कुठलं ऑप्शन करेक्ट आहे? यस, कुठलं ऑप्शन करेक्ट आहे? दोनच तर ऑप्शन राहिले बी आणि सी. त्यातल्या एकासाठी व्हॅल्यू प्लस 6 आली आहे, एकासाठी मायनस 6 आली आहे. कुणासाठी प्लस 6 आली आहे, कुणासाठी मायनस 6 आली आहे बघा. Option number 2, B30 plus 6. ऑप्शन बी प्लस 6 प्लस 6. आणि याला डिस्क्रिप्टिव्हली सॉल्व करायचं म्हटलं तरीही आपल्याला यामध्ये हाच ट्रॅक थोडासा रिव्हर्स वापरायचा आहे. म्हणजे आधी आपल्याला साइन थिटा इक्वल टू 1/3 दिलेला असेल, त्यावरून टॅन थिटा बाय 2 प्लस कॉट थिटा बाय 2 याची व्हॅल्यू काढावीच लागणार. दुसरी व्हॅल्यू आपल्याला काढावी लागणार टॅन थिटा बाय 2 इंटू कॉट थिटा बाय 2, त्याची व्हॅल्यू येणार 1. टॅन थिटा बाय 2 म्हणजे अल्फा गृहीत धरला आणि कॉट थिटा बाय 2 म्हणजे बीटा गृहीत धरला, तर अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू 6 आणि अल्फा इंटू बीटा याची व्हॅल्यू 1. आणि पुन्हा एक क्वाड्रॅटिक इक्वेशनची कन्सेप्ट, जर अल्फा आणि बीटा हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स असतील तर त्याच्यावरून इक्वेशन कसं तयार करायचं, दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. म्हणजे सरळ मार्गी क्वेश्चन सोडवला तर तो या प्रकारे जाणार आहे. साइन थिटा इक्वल टू 1/3, आधी टॅन थिटा बाय 2 प्लस कॉट थिटा बाय 2 ची व्हॅल्यू काढली याच प्रकारे, ज्यात टॅन थिटा बाय 2 म्हणजे अल्फा, कॉट थिटा बाय 2 म्हणजे बीटा गृहीत धरला. ही अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 6 आणि अल्फा इंटू बीटा 1. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार कसं होतं रूट्सपासून, जर अल्फा आणि बीटा हे रूट्स असतील दिलेले तर क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. म्हणजे ऑप्शन्स न पाहता जर डायरेक्ट सॉल्व करायचं म्हटलं तर या प्रकारे जावं लागेल. आणि आता इथे आपण एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची किंमत किती आली आहे 6. आता हा मायनस आहे तो फॉर्म्युल्यातला मायनस आहे आणि अल्फा प्लस बीटाची किंमत आली आहे प्लस 6 मायनस 6x आणि अल्फा इंटू बीटाची किंमत आहे 1 इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड आन्सर. म्हणजे डायरेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार सुद्धा करता येतं रूट्सपासून.
त्याची ही मेथड। रूट दिलेले असताना इक्वेशन कसं मिळवायचं आणि इक्वेशन दिलेले असताना त्याच्या रूट्सच्या कॅरेक्टरिस्टिक कशा पाहायच्या, क्वाड्रॅटिक इक्वेशनमधला हा सेक्शन महत्त्वाचा आहे आणि त्याच्या दोन्ही ट्रॅक आपण इथं पाहिलेत। ओके, राईट डाऊन दिस।